दही थोडस मिसळ आहे. कसं झालंय बघ. कसा झोपलाय कसा झोपलाय कसा झोपलाय टॉम्या कसा झोपलाय. गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा सगळं मस्त मजेत. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात करतोय घरापासून, कारण आज जायला त्याला मस्त 5 दिवस तर ती आता करायला लागले घराची सगळी कामं धामं. अरे बा, काय कचरा काढला का काय, कचऱ्यात राहतो का घरात राहतो आपण. पूजा, काय हे एवढा कचरा. पिऊ, एवढा कचरा काढला संपले का नाही काय. अगं ह्याचं मस्त हाय चालू आहे हे, खातच नाही कोण. आज पूजा सगळं घर स्वच्छ करते बघा. बघू आज घर स्वच्छ केल्याच्या नंतर कसं दिसतंय. आणि ऐक, ती फ्रीजच्या वरचं पण घास, त्या ह्याच्या वरचं पण घास. हे असले बोर्ड. करंट बसू द्या मला. तुला करंट बसत असतो का. मला काय मारायचा विचार आहे का. अगं बोर्ड लाईट बंद करून हे कर. खाची खाची बिचल खराब आहे ते. पिऊ चल बापू. पिवड्या, आउट आउट आउट. गो गो. पिवड्या, किचन मध्ये कुठं पिवड्या. का 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 वडती का मला तू. ते काय म्हणते बघा. काय कुठं वडत चालवलंय मग. काय पाहिजे काय पाहिजे काय काय. हा, माय फिटनेस. उचल 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 उचल. कॉफी खोटं बोलत नाही. काय म्हणतीय. खोटं बोलत नाही, कॉफी करायची नाही. तुला गाणं येतं का मला पुढे. हा. म्हण बरं. पप्पा तुला येतं गाणं. गाणं करा. कुठलं गाणं गाणं. करा पप्पा. तुला कुठलं गाणं येतं. चंदू मम्मी चंदू मम्मी जादू शाळेत शिकवतात का नाही कविता. शिकवते. सामान दाखव. आज नाही शिकवत. अरे काय आज म्हणजे काय काल. ए पोरे, आज शिकवतात पण. मग आज नाही शिकवले म्हणजे काल नव्हती काय शिकवले. तुला शिकवत नाहीत काय कविता. जादू जादू. आम्ही सर कुठे गेलो बाहेर, आम्ही शाळेतच धिंगाणा करतो. अरे काय सांगतो, अभिमानाने धिंगाणा जादू करतो. जादू जादू. खरं खोटं बोलत नाही कोण खोटं बोलत नाही. मी. तू खोटं बोलत नाही का. सगळे करू लाग जरा मम्मीला मदत. काय ग पिवड्या, तू सगळी तयार केली. तो डंबेल आणला, गलास आणला, नारळ आणला. पण तुला माहिती का त्या नारळात पाणीच नाही. नारळात पाणी नाही बाबू. थांब मी फोडतो बघू. सर माग. सर 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 पिवड्या सर. सर माग 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 सर. अयो, जेवढं होतं तेवढं. आता कस काय पिवड्या. मला आहे ना त्याच्यापेक्षा. अयो, नारळाचा किती बुगा झाला. बुगा बुगा बुगा. पाणी सांडलं. आता कृष्णान मी एक ट्रिक लढवणार आहे. आम्ही रंगपंचमीला हे आणलं होतं आपण. हे गाडीतच काय त्याला म्हणतात असला कलर, पण ते गाडीतच होतं. आता बघू. गपरे. आता हे ह्याच्यात टाकल्यावर ढग तयार होत्या. ढग टाक, सगळं सगळं टाक. काय ओ नो. ए काय झाले. स्लाइम म्हणली स्लाइम आहे. हा स्लाइम असेल. सर सर काय पण कर तुला कृष्णा. तू सर तुझ्या नादाने मला करायला लावतो. आम्हाला पण दूध आहे. माझा कलर लागते हाताला. बाबा ठीक आहे. माणूस कसं आणून दिलं तर चिंडू त्याला काय फेकून देते. चल टोमॅटो आणते. ठीक आहे.
कसा झोपलाय कसं चॉकलेट तिकडे आपल्याला काय करायचं मित्रांनो, आता मी आणलाय मगाशी रस आणलाय रस. तर लहानपणी मी काय करायचो, कृष्ण एवढा होता त्यावेळेस आमच्या घराच्या शेजारी गुराळ होता. गुराळ पिवडे थांब, त्या गुराळाच्या आम्ही शाळेत आलं की तिथून पिवडे काय बोलूच दे नाही, थांब ना बाबू. शाळेत आलं की रस घ्यायचो, दही घ्यायचो, लिंबू घ्यायचो, बर्फ घ्यायचो, तिन्ही मिक्स करून प्यायचो. हे लय भारी ज्यूस व्हायचा. तर आता आपण तेच करणार आहे. चला आता आम्ही पातेल्यात रस काढून ठेवलाय, त्यामध्ये टाकणार आहे दही. तर हे असं दही थोडस मिसळ हे कसं झालंय बघ. आणि आता याच्यामध्ये आम्ही मिसळणार आहे लिंबू. लिंबू आपण ओके कापून घेतलं, त्याच्यामध्ये पिळायचं लिंबू. ये बा, अरे तू मध्ये हात घालू नको ना, तिकडे हात धो. कुत्र्याला हात लावते, कशाला लावते, इथं बुडावते. हा उतरवतो थांब. ठीक लागतंय. आज पूजा बनवते सोयाबीनचे पकोडे मोबाईल वर बघून. आता कसे होतात माहित नाही. मीठ नाही टाकलं टाक की मग. मिठाशिवाय आहे का गिंदन. आणि एवढीच का झाल्या गोट्या गोट्यावने. ती छोट सोयाबीन आहे, मोठं नाही. मोठं का नाही आणलं, मोठं का नाही लेंड्यावने आणलंय ससाच्या ह्याने. पण त्याला आपली भाजी करायची आपल्याला. आता हे काय नाकात दुखला म्हणजे काय करायचं. अवघड गड्या काही लेंड्यावने केलं एवढं पूजा. सोयाबीन मोठं पाहिजे त्याला, तुम्ही छोटा आणा. मी आणलं का. कोण आहे? दूध कोणी सांडलं का. एवढी म्हणून हाणलं का त्याला. मायापाशी झोपली होती रडत का होती. पाणी प्या. मित्रांनो जेवण वगैरे झालं. आता अक्षय आणि मी जरा थोडंसं म्हणलं बाहेर जाऊन यावं फिरून. तर मस्तपैकी गाडी घेऊन आम्ही आलो. जरा थोडंसं थम्सअप येतो, थोडंसं जिरल. अक्षयला घेतली कॉफी. पण वातावरण कसं काय खतरनाक आहे बघा रात्रीचं एकदम. असं रस्त्याच्या कडेला बसायला वगैरे. आणि हे बघा पलीकडे मॉल आहे, असा रोड वाहता. आणि हे रोडच्या कडेला असं बसायला लाईट्स बिट्स मस्तपैकी नाईटला असं लय भारी वाटतं इकडं. मी कधी बसत नाही, पण आज फर्स्ट टाइम येऊन बसलो मी या ठिकाणी. तो चला बारामती खूप छान आहे दादांच्या आमच्या. चला सर्वांना गुड नाईट. इकडेच बाय बाय.